नमस्कार, मी आकांक्षा. साधं सरायच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं आपण दरवेळी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, चर्चा करत असतो आणि नवनवीन गेस्ट आपल्यापाशी येत असतात आणि त्यांचा अनुभव आपल्यापर्यंत ते पोहोचवत असतात. यावेळी आपण थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. मिरज म्हटलं की नाट्य पंढरी असेल आणि त्याचबरोबर तंतुवाद्यांसाठी सुद्धा मिरज प्रसिद्ध आहे आणि तसं बघायला गेलं तर मिरजेतले कार्यालय आणि तिथलं जेवण यासाठी सुद्धा मिरज भरपूर प्रसिद्ध आहे. आणि याच विषयी आज आपण गप्पा मारणार आहोत आजच्या भागात. आजच्या भागात आपल्यासोबत असणार आहेत गोरे मंगल कार्यालय मिरज येथील विनोद गोरे सर आणि त्याचबरोबर त्यांचा मुलगा अनिरुद्ध गोरे सर. गेल्या 3 पिढ्या हा व्यवसाय त्यांचा सुरू आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी त्यांच्या कार्यालयामध्ये वेगवेगळे मंगल कार्य होत असतात आणि हा सगळा प्रवास त्यांनी कशा पद्धतीनं पूर्ण केला आहे, पूर्ण करतायत आणि त्याचबरोबर या आधीची काय आव्हानं होती मंगल कार्यालय चालवताना आणि आत्ताच्या बदलत्या ट्रेंडनुसार कशा पद्धतीनं त्यांनी अपग्रेड केलं आहे आणि काय वेगवेगळ्या आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या काळातले काही किस्से आपण आज त्यांच्याकडून ऐकणार आहोत. चला सुरू करूया. जसं आपल्याला माहिती आहे मिरज हे तंतुवाद्यासाठी असेल किंवा नाट्यभंडारी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर मिरजेचा अजून एक इतिहास म्हणजे मंगल कार्यालय. तर आपल्या इथे एक मंगल कार्यालयाची अख्खी लाईन आहे, अख्खी ओळ आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तिथे बरेच वेगवेगळे कार्यालय आहे आणि त्यातलं एक कार्यालय म्हणजे गोरे मंगल कार्यालय. अगदी सांगली जिल्ह्यातलं पहिलं कार्यालय म्हणून याला ओळखलं जातं आणि अजूनही त्याच पद्धतीनं या कार्यालयाला प्रेम दिलं जातं. थोडक्यात विनोद सर तुम्ही काय सांगाल या कार्यालयाचा इतिहास कसा सुरू झाला आणि मिरज आणि मंगल कार्यालय? प्रथमतः धन्यवाद साध्या सरळमध्ये आम्हाला बोलवलं त्याबद्दल. आमच्या कार्यालयाचा इतिहास सांगायचा झाला तर 1947 आमचे वडील चिंतामणराव गोरे यांनी आपल्या 2 मित्रांना बरोबर घेऊन कृष्णेश्वर मंदिर जे मिरजेमध्ये आहे तिथे हा व्यवसाय सुरू केला. भिक्षुकीचं वातावरण घरामध्ये होतं सगळं आणि ह्यातून आपल्याला वेगळं काहीतरी करायचंय आणि यातून पुढे जायचंय हे त्यांची मनाची हे असल्यामुळं त्यांनी अनेक व्यवसाय त्यातनं केले. आणि एकदा काय झालं की त्यांचे मित्र दामोदर गोरे म्हणून दामू गोरे त्यांना म्हणायचे. तर त्यांचं लग्न ठरलं आणि परिस्थिती नाही तर मग कसं कमी खर्चामध्ये आणि कसं करणार तर यांनी काय ठरवलं की आपण आपल्या घरामध्ये यांचं लग्न लावूया. तर सगळा यांनी पुढाकार घेऊन शिधा सामुग्री सगळी जमवून आणि ते लग्न त्यांनी आपल्या घरामध्ये केलं आणि तेव्हा त्यांना त्यातनं कल्पना आली की आपण हाही व्यवसाय करू शकतो आणि लोकांची गरज आहे. हे जेव्हा त्यांनी ठरवलं तेव्हा त्यांच्या मनात विचार चालू झाले आणि मग त्यांनी 2 मित्रांना आपल्या बरोबर घेतलं आणि कृष्णेश्वर मंदिरामध्ये आमची पूजा 4 पिढ्यांची आहे. तर तिथं आमचा वहिवाट होती आणि ते परचुऱ्यांची ओळख असल्यामुळं ते आम्हाला कृष्णेश्वर मंदिर आम्हाला हे कार्यासाठी त्यांनी दिलं आणि तिथं पहिल्यांदा हे कार्यालय त्यांनी सुरू केलं. तर काहीच नव्हतं, शून्यातनं निर्माण करायचं होतं. तर सगळे जे काय आजूबाजूच्या लोक आमच्या शेजारचे होते, कोणाकडनं पाट आण, कोणाचं बैठकी आण, असं करून त्यांनी पहिलं कार्य तिथं सुरू केलेलं होतं आणि असं करता करता ह्यामध्ये जम बसला आणि लोकांना हे आवडायला लागलं. ह्यांची जी आपुलकी होती म्हणजे बाकीच्या सोयी सुविधा म्हणण्यापेक्षा सुद्धा लोकांनी जे त्यांना प्रोत्साहन दिलं त्यातून हे वाढला धंदा त्यांचा आणि मग तिथं पुरे ना की आणखी लोकांची मागणी जशी वाढायला लागली तसं मग आणखी आपण करूया कुठेतरी म्हणून आमच्या स्वतःच्या घरामध्ये आमच्या तिथं त्यांनी मंगल कार्यालय गोरे मंगल कार्यालय जे आता आहे त्या जागेमध्ये गजानन मंगल कार्यालयच म्हणजे ह्याचं जे सुरुवात झाली ती गजानन मंगल कार्यालय म्हणून झाली. या तिघांनी म्हणून केलेली ती गजानन मंगल कार्यालय म्हणूनच नाव होतं. फक्त आमच्या जागेत आणखी एक त्याची शाखा चालू केली, गजानन मंगल कार्यालय गोरे निवास आणि गजानन मंगल कार्यालय कृष्णेश्वर मंदिर असं ते सुरू होतं. मग त्यानंतर काही दिवसांनी काशीकर, आठवले आणि गोरे असे 3 जण होते. तर काशीकरांनी मठ जो होता तुळशीदास बुवांचा मठ म्हणून तिथं कार्य चालू केली. असे 3 कार्यालय प्रत्येकाची सुरू झाली आणि मग नंतर काशीकरांनी तो त्यांची स्वतःची जागा नसल्यामुळे दुसरी जागा घेऊन त्यांनी एक मंगल कार्यालय चालू केलं आणि आठवल्यांची पण स्वतःची जागा नाही त्यामुळे त्यांनी दत्त मंगल कार्यालय एका पार्टनरला घेऊन तिथं चालू केलं आणि मग असं करता करता ही लाईनच सगळी
मंगल कार्यालयांची झाली. बरोबर. आणि तेव्हा सुद्धा त्याच पद्धतीनं बाहेरच्या गावांमधून बरेच लोक आपल्या इथं येत होते मंगल कार्य करण्यासाठी आणि तेव्हा हे प्रसिद्ध होतं. त्याचबरोबर तिथल्या चौकाला जे नाव पडलं ते जिलेबी चौक. तर त्यामागची काय कथा आहे? जास्त करून आमच्याकडे कर्नाटकातलीच कार्य व्हायची, म्हणजे इथली व्हायचीच, पण जास्त करून कर्नाटकात का, तर तिथं ही सोय नव्हती, ह्या पद्धतीची कार्य करण्याची तिथं सोयच नव्हती. तिथं कशी असे की एखादं देऊळ घ्यायचं मोठं आणि तिथं भटजी आणायचे, भांडी कुंडी आणायची, पाण्याची व्यवस्था करायची, असं सगळी त्यांना व्यवस्था आपल्याला स्वतःला करायला लागायची त्या लोकांना, आणि मग ते कार्य तिथं करायचे. इथं आल्यानंतर काय त्यानं झालं की त्यांना काहीच करायला नको, संपूर्ण व्यवस्था आम्ही करत होतो. अशा पद्धतीचं कार्य पुण्यानंतर मिरजेतच पहिल्यांदा सुरू झालं. अशा पद्धतीचं संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट, की आमचे वडील सांगायचे की नवरा नवरी घेऊन या, बाकी सगळं माझं, बर. असं सांगायचे. तर कर्नाटकातली कार्य व्हायची, तर त्यामध्ये परवडणारा जर कुठला स्वीट असेल तर ते जिलेबी. बर. तर सर्वसाधारणपणे हेच ठरलेलं असायचं की सगळ्यांनी जिलबीच असायची त्यावेळेला. आणि श्रीखंड, गुलाबजाम हे हे नंतर चालू झालं, पण लग्न कार्य म्हटलं की ते जिलबी. तर ह्या सगळ्या कार्यालयांच्या मध्ये जिलबी ही प्रामुख्यानं असल्यामुळं इथल्या लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे हे नाव आपल्या चौकाला दिलं, बरोबर. आणि इतकी कार्य आमच्याकडे होत असल्यामुळं त्यांनी जिलबी चौक हे नाव लोकांनी आपणहून दिलं. बरोबर. आणि आता ते खूप प्रसिद्ध पण आहे. म्हणजे अगदी आपण मिरजेच्या बाहेरचा कोल्हापूर, पुण्यातला जरी माणूस आला, त्यानं जर आपल्याला विचारलं, की कुठे जायचं असं विचारलं, ते सांगतात, की जिलबी चौकाच्या इथे जायचं आहे. त्यामुळे ते अगदीच नावारूपाला आलेलं आहे. आणि त्याचबरोबर जसं आपण म्हटलं, की कार्यालयाची लाईन झाल्यामुळं बरेच वेगवेगळे ऑप्शन्स सुद्धा त्या काळात लोकांना मिळायला लागले. पण तरी सुद्धा गोरेमंगल कार्यालयाचा जी आवड किंवा जी निवड केली जायची, ती कायम राहिली. त्यामागं काय सांगाल तुम्ही? त्यामध्ये असं आहे की आमची जी शिस्त आणि वेळच्या वेळी सगळं व्हायला पाहिजे, हे जी शिस्त घालून दिली होती आमच्या वडिलांनी घातलेली त्यावेळेला, आणि विशेषतः धार्मिक विधी, म्हणजे त्यावेळेला महत्व कशाचं होतं, तर धार्मिक विधीला महत्व असायचं. आणि बाकीचा जो आता बडेजाव दिसतो त्यावेळेला त्याला फारसं महत्व नव्हतं. तर धार्मिक विधीला जास्त महत्व आणि जेवण, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. आणि त्यामध्ये लोकांना इथलं जे आवडलं की इथं व्यवस्थित धार्मिक विधी होतो आणि जेवण उत्तम मिळतं, तर त्यामुळं आमच्याकडे येण्याचा लोकांचा कल जास्त वाढला. बरोबर. मी सरांकडे येणार आहे, अनिरुद्ध सरांकडं. कारण की आता तुमची तिसरी पिढी आहे हो. आणि तुम्ही आता तिसरी पिढी सुद्धा चांगल्या पद्धतीने चालवलं जात आहे. अपडेट जो आहे, अपग्रेडेशन जे आहे ते केलेलं आहे तुम्ही छान कार्यालयामध्ये. तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी हातात घेतल्या, हा व्यवसाय जेव्हा हातात घेतला, तेव्हा तुमच्यासमोर सगळ्यात मोठी आव्हानं कोणती होती? जेव्हा इथं हे व्यवसाय हा पुन्हा एकदा करायला घेतला, म्हणजे आम्ही जेव्हा इथं आलो, शिक्षण वगैरे आमचं वेगळं असलं, ह्या आमचा पिंड नव्हता सुरुवातीपासून. म्हणजे आम्ही शिक्षण आणि हे जे करून आम्ही नोकरीसाठी पुण्यामध्ये होतो, मी माझी मिसेस. जेव्हा आम्ही इथं ते सगळं सोडून इथं पुन्हा एकदा यायचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वात महत्वाचं जे आमच्याकडे आव्हान होतं, ते माझ्या आधीच्या 2 पिढ्यांनी जे नाव कमवून ठेवलेलं होतं, ते त्याचं सातत्य राखणं हेच सर्वात मोठं आव्हान होतं. बरोबर. आम्ही भले पुढे 4 गोष्टी करू अथवा नाही करू, पण आमच्या आधीच्या ज्या 2 पिढ्यांनी हे जे काही सगळं वैभव उभं करून ठेवलंय, आपलं नाव मिळवलंय, अपार मेहनत, कष्ट, प्रामाणिकपणाने जे काही मिळवलंय, तेच जरी आम्ही सांभाळू शकलो आणि आम्ही हे शकतो का? हे आमच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. आणि ते पेलण्याचं आमच्यात होऊ शकतंय का? ह्याचा आम्ही पहिल्यांदा विचार केला, मी माझ्या मिसेसनी, आणि मगच ह्याच्यामध्ये उडी घेतली. बरोबर. आणि आता मी म्हणू शकतो की निदान आम्ही प्रयत्न करतोय की आमच्या ज्या 2 पिढ्यांनी जे काही मेहनत करून नाव मिळवलंय, ते आम्ही सातत्य त्याचं पुढं राखू शकू. बरोबर. जेव्हा विनोद सरांनी या गोष्टी हातात घेतल्या होत्या, की त्यांच्या वडिलांनंतर त्यांनी गोरेमंगल कार्यालय चालवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता तुम्ही सध्या चालवताय. जेव्हा तुम्ही लहान होता, तेव्हा तुम्ही काय-काय गोष्टी बघत होता? आणि एक छान अट्रॅक्शन असतं आपल्याला लहान असताना, की आमचं कार्यालय आहे आणि आमच्या इथे बऱ्याच वेगवेगळ्या कलाकारांची भेटी हो, होतात हो, हो. इथं. तर या सगळ्याबद्दल तुम्ही तुमच्या बालपणाबद्दल काय सांगाल? हां, नक्कीच. म्हणजे आमचं घर आणि कार्यालय अगदी जवळ असल्यामुळं मी लहानपणापासूनच, म्हणजे कार्यालय हे वेगळं असं कधी समजलंच नाही. कारण प्रत्येक गोष्टी ह्या काही छोट्या-मोठ्या गोष्टी असल्या की आम्ही कार्यालयामध्ये असं होतं. त्यामुळे ह्या गोष्टीचं अट्रॅक्शन हे पहिल्यापासून होतं. पण आश्चर्याची गोष्ट अशी की जेव्हापासून शिक्षण, म्हणजे 5वी 10वी जसं आपण शिकत गेलो, हे शिकत असताना मी कधीही कार्यालयामध्ये गेलो नाही. म्हणजे मला वडिलांनी, आईनी कसं, म्हणजे पहिलं जे माझा प्रायोरिटी आपण ज्याला म्हणू, ते माझं शिक्षण पूर्ण करणं,
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच शिक्षणाच्या बेसिसवरती तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणं, कुठेतरी बाहेर काम करणं, स्वतःचा अनुभव घेणं, ह्याची सर्वात जास्त प्रायोरिटी त्यांनी आम्हाला सेट करून दिली होती. तोपर्यंत त्यांनी कधीही आम्हाला कार्यालयामध्ये ये, हे कर, ते कर असं कधीही सांगितलं नाही. त्यामुळे आम्ही शिक्षण झाल्यानंतर बाहेर पडलो, त्याच्या बेसिसवरती जॉब मिळवला, जॉब करून बाहेरचे टप्पे-टोणगे खाल्ले व्यवस्थित हम्म. आणि मग पुन्हा इथं आम्ही जॉईन झालो. आणि तसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की इथं जॉईन होताना सुद्धा ही जी काही लिगसी आहे ही आपण सांभाळू शकतो का, आपल्यात ती कॅपॅसिटी आहे का, ह्याचा पूर्ण सारासार विचार करून मग आम्ही ह्याच्यामध्ये परत आलो. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं, की तुमचं एज्युकेशन पूर्ण वेगळं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मेट्रो सिटीज म्हणजे प्रेफरन्शियली आपण असंच बघतो, की आपण जिथे शिकलो आहे, आपला मुलगा त्याच्यापेक्षा पुढे गेला पाहिजे, असाच आई-वडिलांचा एक हे असतं. आणि त्याचबरोबर तसंच त्यांनी तुम्हाला सुद्धा सांगितलं, की तुम्ही जे शिकलाय त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा. मग जेव्हा तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये गेला, मेट्रो सिटीजचं आता सगळ्यांना फार अट्रॅक्शन आहे आणि त्याचबरोबर एक काय म्हणतात आपण सगळेजण तिथे जाऊन सेटल होऊया, तिथे घर असलं पाहिजे, तिथे गाडी असली पाहिजे, असा सुद्धा विचार सहसा केलाच जातो. त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही परत यायचा निर्णय घेतला, हा कुठल्या बेसिसवर निर्णय घेतलात आणि असं काय वाटलं, की परत आपण आपल्या व्यवसायाकडे, आपल्या घरी जाऊया असं? 2-3 गोष्टींनी मला ट्रिगर केलं हे करण्यासाठी. एक तर मुळात मला ह्या गोष्टींची आवड होती पहिल्यापासूनच, की आपण आपला व्यवसाय करावा. आणि जे मी लहानपणापासून आजोबांकडनं किंवा बाबांकडनं बघत होतो, की आपण जास्तीत जास्त लोकांना द्यायला पाहिजे किंवा आणि ते करत असताना जे काही व्यवसायाच्या दृष्टीनं जो व्यवहार असेल तो आहे. तर पण हे जे आपण जास्तीत जास्त लोकांसाठी द्यायला पाहिजे, ही जी भावना होती, ही मला कायम अट्रॅक्ट करत राहिली. एक कारण होतं. दुसरं कारण असं होतं, की मेहनत म्हणा किंवा प्रामाणिकपणा आपल्याला सगळीकडे दाखवायचंच आहे. म्हणजे मी जेव्हा जॉब करत होतो, तेव्हा 100% मी देण्याचा प्रयत्न करत होतो. त्यातून ज्या गोष्टी मला शिकायला मिळत होत्या, त्या पूर्णपणे वेगळ्या होत्या. पण हे जे काही माझे एफर्ट्स होते, जे काही मी त्याच्यामध्ये देत होतो, तर ते मी स्वतःसाठी का देऊ नये? हा प्रश्न मला कायम पडत होता. म्हणजे आपल्यात एखादी कॅपॅसिटी असेल, तर ती स्वतःसाठी न वापरता आपण दुसऱ्यांसाठी किती दिवस वापरायची? असा एक प्रश्न मला कायम भेडसावत होता. त्यामुळं मी त्याच्यावरती माझा विचार चालूच होता. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ही फार रेअर गोष्ट आहे, की जेव्हा माझं लग्न ठरलं, तेव्हा मी लग्न ठरल्यानंतर जी माझी मिसेस आहे मुग्धा गोरे, तर त्यांना आम्ही जेव्हा पहिला भेटलो, तेव्हा मी म्हणालो होतो, की मी इथं सिटीमध्ये फार काळ राहीन असं मला वाटत नाही. जे माझं मेन गाव आहे, मिरज आहे, तिथं आमचा जो व्यवसाय आहे, तर तिथं मी परत जाईन. तर तुमची यायची तयारी आहे का? हम्म. हे जो बेसिक प्रश्न असतो, की बाबा मुली यायला तयार होत नाहीत गावाकडं, काय त्याच्यामध्ये जसं तुम्ही विचारलं फॅसिलिटी नाही, टियर 3 सिटी आहे आपली. तर त्या फॅसिलिटीमध्ये आपण राहून आपला व्यवसाय करण्याची तयारी असलेली मला मुलगी पाहिजे होती आणि पहिल्या भेटीतच मला ती मिळाली. बरं. मग ह्या सगळ्याच गोष्टी जर का जुळून येत होत्या, तर मग कशासाठी थांबायचं? मग त्यामुळं मी तो निर्णय घेतला आणि मिसेसची भक्कम त्याच्यामध्ये साथ असल्यामुळे मी ते इकडे यायला रेडी झालो. बरोबर. आणि तेव्हाच्या काळात अगदी जसं तुम्ही सांगितलंत, की तेव्हाच्या काळात तुम्ही अगदी होल पॅकेज देत होता आणि आता असं बघायला गेलं तर आता तो ट्रेंडच झाला. एकदा कार्यालय बुक केल्यानंतर फक्त नवरा-नवरी तिथे कार्यालयापर्यंत येतात आणि तिथून पुढचा सगळा जो पॅकेज आहे ते सगळं कार्यालयाकडून दिलं जातं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे शिस्त. मीही याच शहरातली असल्यामुळं मलाही त्या कार्यालयामध्ये येऊन जाऊन माहिती आहे. अगदी 12चा ठोका वाजला, अक्षदा इकडे पडल्या, की पुढच्या 15 मिनिटात आपली जेवणाची ताटं लागलेली असतात आणि सगळ्यांना आज कार्यालयामध्ये मेन्यू काय आहे याची सुद्धा ओढ लागलेली असते. त्यामुळे जे ऑथेंटिकेटेड फूड तुम्ही तेव्हा देत होता, अगदी तूप, वरण, भात, डावं, उजवं, चटणी, कोशिंबीर जे आपण म्हणतो, तर ते तेव्हा देत होतात आणि आताही तशा पद्धतीने ती चव मेंटेन केली जाते. बऱ्याच लोकांकडून असं सांगितलं जातं, की आम्ही आमच्या आजोबांच्या काळात किंवा आमच्या वडिलांच्या काळात आम्ही तिथं खाल्लं होतं, जेवण केलं होतं आणि तीच चव आता आम्हाला मिळते. याच चवीमागचं गुपित काय सांगाल? सुरुवातीच्या काळातलं थोडंसं विनोद सरांकडून ऐकायला आवडेल आणि त्याच्यानंतर तुम्ही आता कसं चालवताय? ह्या पाठीमागचं एकच की चांगलं करणं हे पहिली गोष्ट. जे आपल्याला पसंत पडलं पाहिजे, मग ते लोकांना पसंत पडेल की नाही ह्याचा विचार करायचा. आपल्याला आधी पसंत आहे का? आपण खाऊन बघायचं ते व्यवस्थित झालंय की नाही आणि मग लोकांना द्यायचं. चांगलं करण्याकडे आमचा कल होता. त्यामुळं हे तुम्ही आता ते कशा पद्धतीने पुढे नेत? नाही, हाच त्यातला जो बेसिक मुद्दा आहे तो हाच आहे, की चांगलं. आता त्यांना माहित आहे, त्यांनी आम्हाला काय पुढं पासून केलं, की चांगलं म्हणजे काय? हे आम्हाला त्यांनी सांगितलं, की बाबा कशाला चांगलं म्हणायचं? म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आता एखादा पदार्थ असताना तर त्याच्यामध्ये कुठच्या प्रकारच्या चवही असल्या पाहिजे. म्हणजे काय आजकाल कसं लोकांना तिखट म्हणजे एकच चव असं नसतं. प्रत्येक पदार्थामध्ये प्रत्येक पदार्थाची ही अशी एक चव असते. तर ती चव आली आहे का नाही? म्हणजे अगदी मीठ फक्त सोडलं, मीठ लिंबू जर का सोडलं, तर चटणीपासून पानामध्ये जे काही 20-22 आयटम आपले असतात, ते प्रत्येक पदार्थ, मी माझी मिसेस प्रत्येक पदार्थ आधी त्याची चव घेऊन बघतो.
आमच्या मनाचं जेव्हा सॅटिस्फॅक्शन होतं तेव्हाच आम्ही ते पंक्तीमध्ये वाढायला देतो. तोपर्यंत आम्ही ते पदार्थ बाहेर देत नाही. कदाचित मला वाटतं तो जो आमचा प्रामाणिकपणा आहे आणि लोकांना चांगलं द्यायची आमची जी काही मानसिकता आहे, तेच कदाचित लोकांना भावत असेल किंवा तेच लोकांना आवडत असेल. आणि एक बघितलं की आपण प्रामाणिकपणे केलं की ते लोकांना आवडतं. हे बरोबर. हे त्याच्या मागची भावना आहे आणि त्यामुळेच ते सातत्य राखलं गेलेलं आहे. बाकी काय नाही. त्या काळामध्ये जे ठराविक आमचे पदार्थ असायचे, पण आता लोकांच्या चवी जास्त बदलल्या हो, आहेत हो. आणि त्यांना वेगवेगळे पदार्थ पाहिजे असतात. तेच तेच नको असतं हो. जुनं. तर त्यामध्ये आता ह्यांनी आणि आमच्या विशेषतः सुनबाईंनी फार लक्ष देऊन त्यामध्ये बदल केलेत आणि जे हवंय लोकांना ते देतात. बरोबर. सुरुवातीच्या काळात जास्त कोणत्या प्रकारच्या जेवणाला मागणी होती? हे जे पूर्वापार चालत आलेलं चटणी, कोशिंबीर, मसाले भात, पांढरा भात, वरण, आमटी आणि भाजी, हे जे आहे ना, मठ्ठा, जिलबी हम्म. अशाच प्रकारचं जेवण असायचं. आता पंजाबी पाहिजे, सुरळी वडी पाहिजे, अमुक तमुक बऱ्याच हे वाढलेले आहेत आणि माझ्या काळानंतर ते जास्त वाढलं. तर ते आता पुढं ते मेंटेन करतात व्यवस्थित. बरोबर. सुरुवातीच्या काळात जेव्हा लग्न कार्यासाठी बाहेरच्या गावांमधून लोक यायचे, तर तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त आव्हान काय वाटायचं, की बाबा आता 5-50 लोकांचं करणं म्हणजे इथल्या इथे लोकांचं अरेंज करणं अगदी सोपी गोष्ट आहे. पण बाहेर गावाहून 100-150 लोक त्यावेळी येणं आणि त्यावेळी त्या गोष्टी मॅनेज करणं, हे तुम्ही कसं मॅनेज करत होता? ती सुद्धा थोड्या थोड्यातनं सुरुवात झाली आणि जसे अनुभव येतील तसे तसे आपण त्यामध्ये तयार होत जातो. तर मग ती इतकी सवय झाली आम्हाला की काही वाटेनासं झालं. म्हणजे 100-150 लोक म्हणजे सहज होऊन जातंय. त्यात काही विशेष करावं लागत नाही असं एक तयार झाली मानसिकता आणि ते सवयीनं निर्माण झालं. बरोबर. आता आपण बघितलं जसं आधीच्या काळामध्ये बाहेरच्या गावातून जास्त लोक येत होते. पण मधला जो एक पॅच होता मागच्या 10-15 वर्षाचा, तो अगदीच खूप कंप्लीट लॅग गेला असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या काळामध्ये तसं बघायला गेलं तर तेवढ्या प्रमाणात मिरजेत आधी जसे मंगल कार्यालयाकडे ओढा आपल्याला दिसायचा, तेवढा आपल्याला त्या काळात दिसला नाही. मग त्यामध्ये तुम्हाला काय लक्षात आलं, की कशामुळे झालं? ते कशामुळे झालं सांगतो, की कर्नाटकाचं आमचं गिऱ्हाईक जास्त होतं मी तुम्हाला सांगितलं. त्या भागामध्ये अशा प्रकारची मंगल कार्यालय त्यावेळेला नव्हती. आता इतके प्रमाण वाढलंय आणि सगळ्या गावामध्ये मोठमोठी मंगल कार्यालय झालेली आहेत. ह्या पद्धतीची झालेली आहेत आणि गावागावातनं ही कार्यालयांची संख्या पण खूप वाढली. मला ह्याच्यात ऍड ऑन असा एक पॉईंट करायचा आहे की जेव्हा आमच्या आजोबांनी ही व्यवस्था म्हणजे मंगल कार्यालयाची ही जी व्यवस्था त्या काळात जेव्हा सुरू केली तेव्हा एखादं लग्न कार्य पार पडण्यासाठी पाहुणे दारात आपल्या आल्यापासून ते सर्व विधी ते आल्यापासून त्यांना चहा नाश्ता देणं, त्यानंतर त्यांना त्यांचं आदल्या दिवशी म्हणजे सीमानपूजन असेल, सीमानपूजनानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था असेल, जे लोक राहायला आहेत त्यांची दुसऱ्या दिवशी आंघोळीची व्यवस्था असेल, अंघोळ झाल्यानंतर त्याचा घाणा असेल, घाण्यानंतर त्याचं पुढचं याज्ञिक असेल, याज्ञिकानंतरचं लग्न असेल, लग्न झाल्यानंतर त्यांची पाठवणी असेल. ह्या क्रमानं आपण जे आता इझिली बोलतोय तर त्या काळात ह्या प्रत्येक गोष्टीचं आव्हान त्यांच्या समोर होतं. पण तुम्ही आपण असं ज्याला आपण म्हणू शकतो की आता ज्याच्यासाठी आपण एक इव्हेंट मॅनेजमेंट नावाची एक ब्रँच MBA मध्ये आपण शिकतो, ते इव्हेंट मॅनेजमेंट आमचे आजोबा लिहिल्या करत होते त्या काळात. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एक ते काइंड ऑफ युनिव्हर्सिटी ते बनले त्यावेळेला. त्याच्या पायावरती म्हणजे आता ऑफकोर्स त्यांना हे काय सहज जमलं नाही. जसे त्यांना अनुभव येत गेले, जसं ते कार्य करत गेले, वेगवेगळे लोकांशी भेटत गेले, त्यांच्या रिक्वायरमेंट समजत गेले आणि आपण काय ह्याच्यामध्ये वेगळं देऊ शकतो ह्यातनं ते जेव्हा कसोटीवरती उतरत गेले तेव्हा त्यांनी काही सिस्टीम्स डेव्हलप केल्या. जसं की बाबा ही गोष्ट अशीच झाली पाहिजे, ह्या गोष्टीनंतर ही गोष्ट अशीच झाली पाहिजे, म्हणजे पुढच्या गोष्टी सुरळीतपणे पार पाडल्या जातील. हे त्यांनी अनुभवातून शिकले आणि ते कसं करायचं हे त्यांनी पद्धत घालून दिली. जेव्हा ते लोकांना हळूहळू समजायला लागलं, इट वॉज अ रेडी बुक फॉर देम. म्हणजे हे रेडी होतं, हे असं केल्यानं आपण कार्यालय चालवू शकतो असा लोकांमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स आला. आणि त्यामुळं काय झालं की कर्नाटक सारख्या ठिकाणी जिथून लोक आपल्याकडे येत होते त्यांनी ह्या पद्धतीनं आपण कार्यालय काढलं तर आपले लोक आपल्याजवळ येतील हे त्यांनी जोखून तिथं कार्यालय त्यांनी चालू केली. म्हणजे त्यांना ते रेडी मटेरियल एक जो पाया घातला होता तो त्यांना मिळाला आणि त्यामुळे ती कार्यालयांची संख्या वाढत गेली. आणि जशी संख्या वाढत गेली, कमी झालं असं एक आपण थोडं म्हणू शकतो, पण ओढा हा येतच होता. पण एक जिथं 100 होत होतील तिथं एक 90 व्हायला लागली, 80 व्हायला लागली, असं ते त्याचं प्रमाण झालं. बरोबर. तुम्ही एक पूर्ण थीम सांगितलीत, की आदल्या दिवशीचं सीमंतपूजन असेल, राहणं असेल, दुसऱ्या दिवशीची अंघोळ असेल. आता जर आपण कार्यालय बघायला गेलं तर कुठेही राहण्याची सोय फार नाही. कमी आहे. हो. म्हणजे अगदी खूप 10 मधले
3 तिथं 5 आपल्याला कार्यालय असे मिळेल की तिथं तेवढ्या लोकांच्या राहण्याची सोय म्हणजे अगदी आपण म्हणायला गेलं तर तेव्हा 5-50 गाद्या आपण अशा सहज अंतरायचो आणि झोपायचो. पण आता तसं दिसत नाहीये आपल्याला आणि तुम्हाला मग असं दिसतंय का की बाबा एका दिवसाचं लग्न करण्यासाठी जास्त लोक येतायत? आता शेवटी ते प्रत्येक समाजावरती अवलंबून आहे. ज्या समाजांमध्ये आदल्या दिवशी सीमांतपूजनाचा प्रथा आहे, ते लोक शक्यतो राहायला येतात. काही समाजांमध्ये हे त्यांचा साखरपुडा किंवा अशा गोष्टी आधी झालेल्या असतात. हळद वगैरे घरी खेळली गेलेली असते. त्यामुळे ते लोक एका दिवशीसाठी येतात. तर ते हे डिपेंड्स आहे. हा समाजाच्या आपल्या चालीरीती प्रथा ज्या आहेत त्याच्यावरती आहे. आता जसं तुम्ही म्हणालात तसं क्रिकेट वन डे लग्न करायची पद्धत आता ही नक्की आलेली आहे, वाढलेली आहे. जास्त वाढली. 100% वाढलेली आहे. सगळ्यांना आदल्या दिवशी येऊन राहा, करा, त्यांचं सगळं एक जेवण आदल्या दिवशीचं करा. हे कोण व्याप करत बसणार? त्याच्यापेक्षा एक हॉल घ्यायचा आणि लोकांना सकाळी हे लवकर यायचं, लग्न उरकायचं आणि जायचं. हम्म. ही शब्द योग्य सुटसुटीतपणा पाहिजे लोकांना. सुटसुटीतपणा हे आता थोडंसं ट्रेंड झालेलं आहे. बरोबर. आता त्या व्यतिरिक्त जर आपण बोललं की आता लग्न असेल किंवा छोटे छोटे मंगल कार्यालय अगदी बारसं डोहाळे जेवण या सगळ्या कार्यांसाठी आपण कार्यालय आपल्याला दिसतं बुक केलेलं. पण त्यासोबतच मी असं पण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की गोरेमंगल कार्यालयामध्ये बऱ्याचदा फॅमिली गेट टुगेदर असेल किंवा अगदी छोटेसे 10च लोक आहेत, पण आज आम्हाला एक ऑथेंटिकेटेड फूड खायचं आहे, मसाले भात खायचा आहे किंवा मोदक, तूप अशा गोष्टी खायच्या आहेत, या पदार्थांसाठी आम्ही कार्यालयात येतो. असं तुम्हाला दिसून आलंय का? म्हणजे तो ट्रेंड आता वाढतोय. म्हणजे आधी कसं पहिल्या ह्याच्यामध्ये जेव्हा ज्याला आम्ही सीझन म्हणायचो तेव्हा कसं फक्त लग्न व्हायची. त्यावेळेला डोहाळे जेवण म्हणा किंवा बारसं म्हणा हे सगळ्या गोष्टी घरी व्हायच्या. बर. कारण त्यावेळेला तेवढी मॅनपॉवर होती, घरात करणारे लोक होते, जागा होती. घरातच 5-50 लोक असायचे, ते करून घेऊन जायचे. पण आता कसं झालंय की ह्या सगळ्या गोष्टी घरी करणं पॉसिबल नाहीये. कारण एकतर मॅनपॉवर नाही, जागा नाही आणि सगळ्या गोष्टींचा आता व्याप होतो. पण त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आता म्हणजे बारसं, डोहाळे जेवण किंवा वाढदिवस असेल, रिसेप्शन असेल किंवा फीस्ट आपण ज्याला म्हणतो, गेट टुगेदर सारखं जेवण असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा कल सध्या वाढलेला आहे. आणि त्यातून आपलं जेवण हे लोकांना म्हणजे त्यांचं आमच्यावर जास्त प्रेम असल्यामुळं हे कायम हवं असतं. आम्ही सुद्धा जे काय लोक आहेत, एक 10 लोकांचं किंवा 15 लोकांपासून पुढं आम्ही त्यांना ती फॅसिलिटी आम्ही आता चालू केलेली आहे की बाबा त्यांना आमच्याकडे करायचंय की फक्त मग आपणच त्यांना कशा लिमिटेशन घाला, म्हणून आपण ही पद्धत आपण आता चालू केलेली आहे. बरोबर. जसं आपण बोललो की बदलता ट्रेंड, बदलता काळ आणि त्यामुळे अपडेट भरपूर आलेले आहेत. जास्तीत जास्त नवीन जे लग्न करणारे आहेत किंवा कार्य करणारे आहेत त्यांचा कल डेस्टिनेशन वेडिंग असेल, पूर्ण इव्हेंट प्लॅन्ड वेडिंग असेल, तर अशाकडे जास्त कल दिसतोय. पण मग आपण ह्या ट्रेंडला मॅच करतोय का किंवा आपण त्याकरता कशा पद्धतीने काम करतोय? तो ट्रेंड आता आहे, म्हणजे नक्कीच आहे की बाबा डेस्टिनेशन वेडिंग आहे किंवा तुम्ही लिमिटेड लोकांमध्ये सुद्धा आता करायचं नवीन एक हे आलेलं आहे किंवा जो काही आपण ज्याला म्हणतो डेकोरेशनचा मोठा भाग आहे किंवा नवरा मुलगा मुलगी कशा पद्धतीनं स्टेजवरती येणार आहेत म्हणजे ज्याला एंट्रन्स म्हणतो आपण, म्हणजे डोलीतनं आणतात किंवा अनेक प्रकार झालेले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये कार्याचा भाग म्हणजे ज्याला ऍक्च्युली आपण धार्मिक. सोहळा म्हणतो, धार्मिक विधी ज्याला म्हणतो, हा भाग अत्यंत कमी आहे. आणि ह्या बाकीच्या गोष्टी इतक्या जास्त आहेत की सगळा तुमचा लग्नाचा निम्म्यापेक्षा जास्त वेळ ह्या गोष्टीमध्ये जातो. ठीक आहे, म्हणजे ह्याला धरून ज्या बाकीच्या गोष्टी करायच्या ते करतात. ही पद्धत आता चालू आहे, हे नक्कीच चालू आहे आणि ते थोडं आमच्यासाठी चॅलेंजिंग सुद्धा आहे. पण आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की आमचं जे काही ज्याला आपण रेफरन्सेस म्हणतो किंवा ज्याला पाया म्हणतो किंवा आपले जे हिंदू धर्मामध्ये ज्या संस्कृती आहेत त्या इतक्या घट्ट आहेत की हे एक सायकल आहे. हे आता ही सायकल आता आपण ज्याला म्हणतो की इनिशियल पिरियड असतो, मग ग्रोथ पिरियड असतो, मग तुमचं सॅच्युरेशन येतं, मग डिक्लाइन होतं, पुन्हा चालू होतं. तर आता हे थोडं ग्रोथ प्रो किंवा ज्याला सॅच्युरेशन पिरियडमध्ये ह्या गोष्टी गेलेल्या आहेत. ही सायकल आहे, ही सायकल रिपीट होऊन ज्यांना परत लोकांना आपल्या संस्कृतीप्रमाणे करण्याचं महत्व हे आता हळूहळू जाणवायला लागणार आहे. हे मी असंच नाही सांगत आहे, माझ्या अनुभवावरून सांगतो. कसं की आता ह्या नवीन बदलत्या काळामध्ये बुफेचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. बरोबर. पंगत कोणच घालत नाही. एक जवळपास 100 प्रकार बुफेमध्ये असतात. कोणच माणूस 100 प्रकार कधी खात नाही. एक माणूस इथं असतो, दुसरा माणूस तिथं असतो. स्नॅक्स मधले आयटम द्यायचे, कॉन्टिनेंटल द्यायचं, महाराष्ट्रीयन द्यायचं आणि असे अनेक पदार्थ त्याच्यामध्ये असतात. कोणच ते खात नाही आणि मला असं वाटत नाही की कोणाचं त्यात समाधान होतं. आणि ज्यानं आपल्याला कार्यासाठी बोलवलेलं आहे त्यालाही कळत नाही की आपल्याकडे आलेल्या माणसानं काय जेवलंय, त्याचं समाधान झालंय का, कसं काय, कोणालाच काय माहित नसतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त कसं की वयस्कर लोक असतात ते एकदाच काहीतरी घेतात, बसतात, थोडंफार जेवतात आणि जातात. म्हणजे हे लोकांना आता कंटाळा आलेला आहे, ह्याचा नको झालेला आहे. त्यामुळं ते पुन्हा पुन्हा आमच्याकडे येऊन म्हणजे जे आमचं ऍक्च्युली जे USP आहे की पंगत घालणे, वाढणे,
ते व्यवस्थित पदार्थ जिथल्या तिथं असणे आणि मनसोक्त बसून व्यवस्थित खाता येणे, ह्याच्याकडे लोकांचा कल वाढायला लागलेला आहे. म्हणजे बुफेच्या एवढ्या ट्रेंडिंग काळामध्ये सुद्धा आता लोकांना बुफे नकोय, त्यांना पंगतच हवंय. ह्या अनुभवातनं मी तुम्हाला सांगतो की हे सगळं चक्र जे आता चाललंय ते पुन्हा पारंपरिकतेकडे येणार आहे. त्यामुळं आम्ही आता जे चालू ठेवलंय हेच जरी चालू ठेवलं, नवीन बदलत्या ह्याचा फारसा फरक काही पडणार नाही. थोडाफार फरक पडेल, काही 4-5 वर्ष अजून सुद्धा फरक पडेल, पण हेच करण्यासाठी लोक पुन्हा आमच्याकडे येतील. त्यामुळे बरोबर. हा विश्वास आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की बुफेमध्ये आपण बघायला गेलं, आपण खाल्लो नाही आपल्याला पण तेवढं काही त्याचं समाधान पण नाही ते जेवणाचं. पण जेव्हा आपण पंगत वाढतो आणि आपुलकीनं प्रत्येक जण आपल्यापाशी येऊन सांगतो की सावकाश जेवा, सावकाश होऊ दे, किंवा प्रत्येकासाठी आग्रह करणं असेल, तर त्यातली जी आपुलकी आहे ती वेगळी आहे आणि ती कधीच त्या बुफे सिस्टीम मध्ये मॅच होणार कधीच नाही. नाही होणार. कारण लोकांना मिळालेलं समाधान हे जेव्हा आम्ही प्रत्यक्ष बघतो त्यांच्या वागण्या बोलण्यातनं आणि चेहऱ्यावरनं, त्यातनं आम्हाला जे समाधान मिळतं हे त्याची सर कशालाच येत नाही. म्हणजे आम्ही जे मिळवतो लग्न कार्य झाल्यानंतर, व्यवहार किंवा पैसे हा विषय वेगळा, आम्ही जे काय मिळवतो तर ते लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान मिळवतो आणि त्याच्यात आम्हाला जास्त समाधान आहे. हे जे आम्हाला शिकवलं गेलेलं आहे आजोबांकडनं, वडिलांकडनं आणि माझ्यापर्यंत जे आले, तर आम्ही ते समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो 100%. तर ते आम्हाला पंक्तीत बघायला मिळतं प्रत्यक्ष, ते बुफेत नाही शक्य. बरोबर. आता जसं आपण बोलत होतो गोरेंचा मसाले भात, याबद्दल सोशल मीडियावर मधल्या काळामध्ये भरपूर चर्चा झाली होती. खास करून सांगितलं होतं की मिरजेतील गोरे मंगल कार्यालयाचा मसाले भात एकदा तुम्ही नक्की टेस्ट करा, कारण त्याची चव खूप छान आहे. आणि तसं बघायला गेलं तर आपल्याकडे जास्तीत जास्त आपण एक पद्धतशीर जेवण जे आहे ते आपण करत असतो. म्हणजे सुरुवातीला वरण भात असेल, नंतर काळा भात म्हणजेच मसाले भात, आणि त्याच्यानंतर मग पुढचं पोळी वगैरे याकडे आपण येतो. तर मसाले भाताची काय गंमत आहे, काय सांगाल? बाबांचे अनुभव तर खूपच आहेत, पण आम्ही जेव्हापासून बघायला लागलेलो आहे तेव्हापासून असा आम्हाला अनुभव आलाय की काही लग्न ही तुमचा फक्त मसाले भात आम्हाला खायचा आहे म्हणून लग्न लोक ठरवून जातात. म्हणजे ह्याचं महत्व एवढं आहे. खरं सांगायचं झालं तर संजोत कीर जे आहेत, इंटरनॅशनल ख्यातीचे जे शेफ आहेत, तर एवढ्या सगळ्या लोकांमध्ये ते केव्हा आले होते हे मला खरंच माहित नाही. म्हणजे अगदी टू बी फ्रँक, पण ते आमच्याकडे आले, ते आमच्या पंक्तीमध्ये बसून ते जेवले, त्यांना आमचा मसाले भात इतका आवडला की आम्ही बाहेर मसाला पण देतो, तो आमचा मसाला ते घेऊन गेले आणि त्यांना तो मसाले भात इतका भावला की त्यांनी त्याच्यावरती एक एपिसोडच करून टाकला की महाराष्ट्रीयन जेवणातला मसाले भात. आणि ज्याच्यासाठी लोक काही कित्येक लाख लोक काही पेमेंट पे करतात की आमची प्रसिद्धी करा, हे त्यांनी मनापासून भावलेल्या गोष्टीमुळं त्यांनी आमचं नाव घेऊन, आपल्या सांगली जिल्ह्याचं नाव घेऊन, कार्यालयाचं नाव घेऊन त्यांनी तो एपिसोड केला मसाले भात ह्याच्यावरती. तो कसा असला पाहिजे, पंक्तीत कसा अजून सर्व करतात हे त्यांनी सांगितलं. म्हणजे ही नक्कीच आमच्यासाठी, म्हणजे गोरेमंगल कार्यालयासाठी, आपल्या मिरजकरांसाठी, सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर. असं नक्कीच मला वाटतं. बरोबर. आता आपण म्हटलं की मंगल कार्यालय असू दे किंवा कोणताही व्यवसाय असू दे, व्यवसाय सुरू केल्यानंतर ती व्यवसाय पुढेपर्यंत नेणार आणि आता 3ऱ्या पिढीपर्यंत हा व्यवसाय आलेला आहे. या व्यवसायामध्ये नेमके काय आव्हान आहेत जी तुम्हाला आता दिसली आहेत किंवा इन फ्युचर तुम्ही त्याच्या पुढे काम करायचा प्रयत्न करताय? आव्हानच आहेत ह्याच्यामध्ये, या व्यवसायामध्ये. म्हणजे कसं तुम्हाला मी सांगतो, उदाहरण द्यायचं झालं तर, जसं मगाशी मी तुम्हाला म्हणालो की मी आणि मिसेसनी जेव्हा इकडे यायचा निर्णय घेतला आणि आम्ही जॉब सोडले आणि आम्ही इथं आलो, आम्ही इथं येणार आहे म्हटल्यावरती आम्ही रिनोव्हेशन केलं. ज्या फॅसिलिटीज, लोकांच्या शेवटी डिमांड्स ज्या आहेत ते बघून आम्हाला काम करावं लागतं. जसं की बाबा त्यांना पार्किंगची व्यवस्था लागते, लिफ्टची व्यवस्था लागते, हायजीन लागतं, म्हणजे स्वच्छता ज्याला आपण म्हणतो, नीटनेटकेपणा लागतं, डेकोरेशनच्या सगळ्या गोष्टी लागतात. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अपग्रेड केल्या. जसं आम्ही इथं यायचं ठरवलं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही अपग्रेड केल्या, नूतनीकरण केलं आणि त्या बेसिसवरती लोकांनी आमच्याकडे लग्न सुद्धा भरवली. हे सगळं जेव्हा सुरू होतं, हे सगळं झालं आणि कोविड आलं. म्हणजे आमचं रिनोव्हेशन झालं, आमचा सीझन भरला आणि कोविड आला. त्यामुळे हे इतकं मोठं आमच्या समोर आव्हान आलं की पुढची सगळी लग्न कॅन्सल, म्हणजे कॅन्सल इन द सेन्स पोस्टपोन झाली. आमचं रिनोव्हेशन झालं, त्यामुळे फायनान्शियल आपण काही त्याच्यावरती गोष्टी बेसिस केलेल्या असतात त्यात रखडल्या गेल्या आणि आम्हाला परत जायचा मार्ग नाही. म्हणजे आमचे रोग कापले गेले होते त्यामुळे आम्ही परत गडावर जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे खाली उतरू शकत नव्हतो, त्यामुळे आम्ही जॉब सुद्धा पुन्हा करू शकत नव्हतो. त्यामुळे हे इतकं मोठं आव्हान आलं, टेन्शनची गोष्ट होती. पण जे काय वडिलांनी म्हणा किंवा आम्ही ते सांगितलं की आपण ह्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. ही सिच्युएशन ही आपल्यावरती नाहीये, ही सिच्युएशन ही सर्वांवरती आहे. भारतातल्या प्रत्येक माणसांवरती ही सिच्युएशन आहे, कमी जास्त फरकानं ती आहे. ह्यातनं मार्ग कसा काढला पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. मग ते करत असताना माझी मिसेसनी पुढाकार घेतला, आम्ही पुढाकार घेतला आणि त्यानंतर आम्ही एक संडे स्पेशल नावाचं आम्ही एक दर रविवारी सकाळी 1-2 तास आणि संध्याकाळी 1-2 तास आम्ही एक आउटलेट सुरू केलं कार्यालयामध्येच. काही नाही, एक टेबल टाकून
अशी एक मेनू आम्ही जाहीर केला. तर व्हॉट्सअप हे जे काही आपलं एक माध्यम आहे त्याचा प्रॉपर वापर आम्ही त्यावेळेला केला. लोकांना गोरेमंगल कार्यालय माहित होतं काय आहे कसं आहे, त्यामुळे लोकांना क्वालिटी कशी असणार हे त्यांना माहित होतं. पण त्यावेळेला हॉटेल्स बंद होती, सगळं बंद होतं. पण आम्ही काय केलं, सकाळच्या वेळेत नाश्ता आणि नाश्त्यासाठी भयंकर वेगवेगळे पदार्थ बर आम्ही अवेलेबल केले लोकांना. आणि संध्याकाळच्या वेळेला सुद्धा जे पदार्थ पारंपरिक नाहीत, हम्म. म्हणजे आपल्या मसाले भात वगैरे नाही, जे वेगळे असतात, जसं काही बिर्याणी असते म्हणा, किंवा अमृतसरी छोले आहे, किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारचे समोसे, म्हणजे आपले ज्याला तळण आयटम म्हणतो, कटलेट्स आहेत, समोसे आहेत, स्प्रिंग रोल्स आहेत. म्हणजे थोडक्यात कॉन्टिनेंटल, चायनीज, महाराष्ट्रीयनमध्ये वेगवेगळ्या भाषा, नॉर्थ इंडियन डिशेस हे लोकांना आम्ही द्यायला सुरुवात केलं. संडे स्पेशलमध्ये फक्त रविवारी सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. आणि आम्हाला एवढा उदंड लोकांनी प्रतिसाद दिला की म्हणजे आम्हाला असं वाटलंच नाही की बाबा हे काहीतरी कोरोना आहे आणि आमच्यावरती काहीतरी आर्थिक संकट आलंय किंवा काय आलंय. आम्ही कमी पडायला लागलो. त्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही कमी पडायला लागलो. आणि त्यातनं महत्वाचं काय झालं की बऱ्याच लोकांना हे माहीत झालं की गोरेमंगल कार्यालयामध्ये पारंपरिक पदार्थांबरोबरच हे सुद्धा सर्व पदार्थ आपल्याकडे तेव्हा त्याच क्वालिटीने मिळतात. हे इथं आपल्याला मिळू शकतात. आपल्याला बाहेर कुठेही जायची आवश्यकता नाही. त्यामुळं मधल्या काळात जे कस्टमर आमच्यापासून दुरावले होते कदाचित, ते सुद्धा पुन्हा आमच्याकडे यायला लागले. बरोबर त्यामुळे हे जे आव्हान होतं, ज्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतो आपण, त्या पद्धतीनं आम्हाला ते एक डिसएडव्हान्टेजचा आम्हाला एक ऍडव्हान्टेज झाला. हे झालं कोरोनाच्या काळातलं. आधीच्या काळात सुद्धा खूप मोठी मोठी आव्हानं आम्हाला होती. जसं की बाबा मधल्या त्या काळामध्ये दुष्काळ होता. तर दुष्काळामध्ये सुद्धा वडिलांनी, आजोबांनी त्यातनं सुद्धा मार्ग काढत लग्न केली. किंवा काही लग्नाच्या वेळेला खूप वेगवेगळी म्हणजे आता नैसर्गिक आपत्ती येते, भरपूर पाऊसच पडायला लागतो. एवढ्या पावसासमोर लाईट वगैरे असणं हे म्हणजे इमॅजिन पण आपल्याला करत नाही. लाईट नसते, लाईट नसल्यामुळे पाणी नसतं. हे अनेक प्रॉब्लेम्स त्यामध्ये येतात. पण त्यातनं काय आहे की मार्ग काढणे आणि लोकांची त्यातल्या त्यात आपण जी जास्तीत जास्त सोय करू शकतो हे बघणे, हे आमच्या हातात आहे. जे आम्ही वडिलांनी केलं, आजोबांनी केलं, तेच आम्ही आता इथून पुढे करतोय. त्यामुळे आव्हानं म्हणजे ज्याला आपण तारेवरची कसरत म्हणतो, ही आम्हाला रोज आहे. आणि आम्हाला हे जर सांगतात बाबा की आजोबा पण सांगायचे, हे पंचमहाभूत आहेत आमच्यासाठी. म्हणजे लाईट, पाणी, कामगार आणि बाकी आणि ही सगळी जी गोष्टी आहेत हे आमच्यासाठी पंचमहाभूत आहेत. ही कधी कुणाच्या अंगात येईल हे आम्हाला सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला कायम ऑन टोजच त्याच्यामध्ये राहावं लागतं. त्यामुळे आव्हानं हे ह्याच्यामध्ये आहेत. बरोबर. आणि जसं तुम्ही सांगितलं की या सगळ्या गोष्टी सांभाळणं फार कठीण आहे आणि ती लेगसी तुम्हाला छान मिळाली आहे. तुम्ही काय सांगाल? कारण त्या काळात असे फारसे कामगार असतील किंवा जे आपल्याला काम करायला लोक लागतात तसे फारसे मिळत नसतील त्या काळात. आणि आता आपण बघायला गेलो तर आपल्याला अगदी एका दिवसासाठी जर 5 माणसं पाहिजे असेल तर ते ऍडजस्ट करणं थोडंसं सोपं झालं कंपॅरेटिव्हली. तर त्यावेळेला जास्त करून जोडलेली माणसं आमच्याकडे जास्त होती. म्हणजे कामगार हा आणि मालक हा भावच नव्हता त्यावेळेला. आपली घरची माणसं असंच सगळ्यांचा भाव असायचा आणि अशी जोडलेली माणसं, गरजू माणसं आमच्याकडे येत होती. आणि त्यामुळं तसा आम्हाला फारसा त्यावेळेला प्रश्न आला नाही तो. आणि आला नंतरच्या काळामध्ये जसं मी ह्याला सोपवायच्या आधी कामगारांच्यावरती अवलंबून राहणं किंवा हे आम्हाला व्हायचं. पण त्यातून त्या वेळेला जसं सुचेल तसं त्यातनं मार्ग काढत गेलो. तुम्ही आता त्यांना कशा पद्धतीनं पुढे नेताय? म्हणजे कारण काय आहे, आपल्या सोबतची जी काम करणारी मंडळी आहेत त्यांना सांभाळणं थोडंसं कठीण जातं. कारण आपल्याला त्यांच्यानुसार आणि थोडंसं आपल्याला जसं जमेल तसं काम करून घ्यावं लागतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि त्या लोकांना तुम्ही कसं जपताय? नाही, अगदी खरं आहे. हा व्यवसाय आहे किंवा हा जो काय म्हणतो आपण, जे मंगल कार्यालय हा जो व्यवसाय आहे, हा माणसांशिवाय होऊ शकत नाही. मी एकटा, मिसेस माझी एकटी, वडील एकटे हा व्यवसाय करू शकत नाहीत. हा सर्वस्वी माणसांवरती आणि विश्वासू माणसांवरती अवलंबून हा व्यवसाय आहे. त्यामुळे माणसं जोडणं, ती माणसं टिकवणं आणि जे काही त्यांच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स येतील त्याच्यावरती सतत कायम अलर्ट राहणं, हे आमच्या कायम चॅलेंजिंग राहिलेलं आहे. म्हणजे आता ह्या काळामध्ये तर फार चॅलेंजिंग राहिलेलं आहे. कारण आधीचा जसं बाबांनी सांगितलं की लोक आपुलकीनं आमच्याकडे असायची, कारण त्याला तशी माणसं आमच्या आजोबांनी, वडिलांनी जपली होती. त्यावेळेला जे लोक, ज्याला आपण त्याला कामगार म्हणू शकत नाही त्यावेळेच्या लोकांना, कारण त्यावेळेला परिस्थितीच अशी होती की पैशाला किंमत नव्हती. मला वेळेला जेवायला मिळतंय का, आणि गोरे आम्हाला ते जेवण देत आहेत. भले मग माझ्याकडं म्हणजे मला अनुभवलंय किंवा मी बघितलंय, वाचलंय की भले 50 लोकांचं आमच्याकडे कार्य असून दे, आमच्याकडे 50 लोक जेवायला असायची आमची. म्हणजे 50 लोक बाहेरची आणि 50 लोक आमची, असं होतं. कारण ती माणसं आम्ही त्यावेळेला, त्या माणसांची एकच गरज होती की मला आता जेवायला मिळतंय ना.
तर ते आम्ही आमच्या आजोबांनी वडिलांनी ते कधीही ह्या गोष्टी डावलली नाहीत आणि कधीही त्याच्यामध्ये मी मालक आहे तुमचा काय म्हणजे तुम्ही हे बघा असं वगैरे कधीही केलं नाही. ती माणसं जोडली, तीच पुण्याई आजपर्यंत आमच्या मागं आहे. आता जो कामगारांचा जो ट्रेंड आहे, आमच्याकडे बघणं हे फक्त पैशासाठी आहे. हे आमच्याकडे एवढे पैसे देतायत तर मी कारल्याची पायरी चढतो, अदरवाईज बघा तुमचं तुम्ही, असा एक जो ट्रेंड झाला. असो, हे सगळीकडेच आहे, आम्हाला असं नाही, हे सगळीकडेच आहे. पण त्यातनं जो काही मार्ग काढायला लागतो तो आम्ही काढतो आणि सुदैवानं आमच्याकडे जी अवेलेबल लोक म्हणजे जी लोक आहेत, ही लोक अत्यंत प्रामाणिक आहेत, सर्व लोक चांगली आहेत आणि ती फारशी पैशाकडे बघून माझ्याकडे नाहीत. आमच्या प्रती असलेल्या प्रेमासाठी ती आमच्याकडे आता आहेत. त्यामुळं ते आमच्यासाठी एक सुदैवाची गोष्ट आहे. येस. जेव्हा सरांनी पुण्यामध्ये जाऊन नोकरी करायचा निर्णय घेतला, एवढं चांगलं शिक्षण केलं, त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्या पत्नीने सुद्धा चांगल्या उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांनी सुद्धा तिथे सेटल व्हायचा निर्णय घेतला. पण जेव्हा परत आले ते जेव्हा परत त्यांनी कार्यालयाची हातात सगळे धागेदोरे घेतले, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? मला खूप आनंद झाला, कारण हे पुढं चालवायच्या दृष्टीनं म्हणजे इतकं बसलेली गडी आहे, सगळं काही सेटल आहे, तर त्यामध्ये त्यांनी जर आलं तर केव्हाही चांगलं. दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा इतक्या वर्षाचा धंदा आणि नाव लौकिक हे त्यांनी जर सांभाळलं आणि पुढे नेलं तर जास्त चांगलं. बरोबर. आता आपण बघतो की जेनझी जनरेशन आपल्याला फार दिसून येते आणि प्रत्येक जण काही वेळा असा निर्णय घेतात की बाबा मला आता नोकरी नाही करायची, मला आता व्यवसायाकडे वळायचंय. पण व्यवसायामध्ये ज्या गोष्टी किंवा ज्या अडचणींना किंवा ज्या चढ उतारांना सामोरं जावं लागतं, त्या गोष्टीसाठी ते अनअवेअर आहेत खूप. तर तुम्ही जेनझी लोकांना काय सांगाल? व्यवसाय म्हणजे काय आहे आणि त्याच्यामध्ये टिकून कसं राहिलं पाहिजे? नाही, अगदीच. म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असेल, ज्यांना शक्य आहे त्यांनी व्यवसाय करावा. पण व्यवसाय करत असताना त्याचे काही नियम आहेत. म्हणजे त्याच्या काहीतरी आपण ज्याला म्हणतो की त्याची काहीतरी बंधनं आहेत. ती बंधनं प्रत्येकाने पाळणं हे फार महत्वाचं आहे. जसं की सातत्य राखणं, सचोटीनं काम करणं, प्रामाणिकपणा असणं आणि कुठलाही धंदा चालू केल्यानंतर मला लगेच यश मिळतंय बाबा, अशा आशेनं जर का तुम्ही धंदा करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, तर ते अत्यंत चुकीची मानसिकता आहे. तुम्ही त्याच्यामध्ये घासावंच लागतं. तेव्हा तुम्हाला त्याचं फळ मिळतं काही वर्षांनी. तर सांगायला असं मला आवडेल, की ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की व्यवसाय करावा. वेगळं काही देता येईल जे आता आपल्याकडे अवेलेबल नाहीये किंवा जी लोकांची रिक्वायरमेंट आहे, कशी आपण वेगळ्या पद्धतीने फुलफिल करू शकू, ह्या पद्धतीने जर का व्यवसाय करायचा असेल तर अवश्य करावा. पण तो व्यवसाय करत असताना त्याची जी पथ्य आहेत, ती पथ्य पाळून त्याचा व्यवसाय नक्की करावा. बरोबर आहे आणि ते पाळलं तरच कुठेतरी या व्यवसायात टिकून राहू हो. शकतो आपण. जसं आपण बघायला गेला मिरजेतला जिलबी चौक आणि तिथून पुढे कार्यालयाची लाईन. लोकेशन तुमच्यासाठी आतापर्यंत किती मॅटर करत होतं किंवा त्या लोकेशनचा काय प्रभाव पडतो आपल्या कार्यालयाच्या पूर्ण बिझनेसवर, व्यवसायावर असेल किंवा कार्यांवर असेल? सुरुवातीच्या काळामध्ये फारसा फरक पडत नव्हता. पण आता हे जे काही रिक्वायरमेंट आहेत, की बाबा 1500 लोक, 2000 लोक, 2500 म्हणजे जे काही मोठेपणा जास्त दाखवायचं पद्धत आहे, तर त्याच्यामध्ये भलं मोठं कार्यालय लागतं आणि भलं मोठं पार्किंग लागतं. तर त्याचा विचार केला तर कदाचित माझ्या लोकेशनचा मला डिसएडव्हान्टेज आहे. पण त्याच्यातनं सुद्धा आम्ही काय करू शकतो ह्याचा आम्ही नक्कीच विचार करतो. त्या दृष्टीनं आता ब्राह्मणपुरी सारख्या ठिकाणी आपलं आता जवळपास 6000 स्क्वेअर फुटाचं पार्किंग आहे. फक्त पार्किंग म्हणजे ज्याच्यामध्ये कमीत कमी 30 एक 4 व्हीलर मावतील. शिवाय टू व्हीलरचं वेगळं पार्किंग आहे. त्याच्यामध्ये 100 ते 125 टू व्हीलर मावतील. म्हणजेच काय की माझ्या जागेमध्ये राहून हाच व्यवसाय ह्याच जागेत करून जर का मला पुढे जायचं असेल आणि त्यातून सुद्धा जे माझे डिसएडव्हान्टेजेस आहेत जसं की पार्किंग आहे, तर त्याच्यावर मी कसं ओव्हरकम करू शकू ह्याच्यावर आम्ही मात केलेली आहे आणि लोकांसाठी खूप मोठं पार्किंग हे आम्ही अवेलेबल करून दिलंय. त्यामुळे आता मला ह्या लोकेशनचा कसलाच डिसएडव्हान्टेज नाही आहे. उलट जे छोटे कार्यक्रम असतात म्हणजे लग्ना व्यतिरिक्त जे छोटे कार्यक्रम असतात, डोहा जेवण आहे, बारशी आहेत, फीस्ट आहे, रिसेप्शन आहे, ह्याला बाहेर जाऊन मोठ्या मोठ्या हॉलमध्ये जाऊन करणं हे लोकांना तसं प्रिफरेबल नसतं. त्यांना गावातल्या गावात जसं जेणेकरून लोक इथलेच असतात, त्यांना पटकन इथं येता यावं, एकत्र करता यावं, ह्याच्यासाठी हे लोकेशन मला उलट ऍडव्हान्टेजेस आहे. बाहेर उद्या हे जर का मी करायला गेलो तर ह्याचा मला डिसएडव्हान्टेज आहे, पण माझ्याच जागेचा मला हा ऍडव्हान्टेज आहे. बरोबर. आता आणि मोठे मोठे हॉल असले तर हे छोटे कार्यक्रम म्हणजे कुठल्या तरी कोपऱ्यात होणार आणि ते दिसायला पण बरं दिसणार नाही. त्या छोट्या कार्यक्रमांना आमच्यासारखेच हॉल पाहिजेत. आता तेही आम्ही आता वाढवतोय, आता जवळपास करतायत ते. जवळपास 500 ते 550 लोकांपर्यंतची लग्न ही आपल्याकडे अगदी सहजपणे पार पडू शकतात. त्यामुळं मोर दॅन सफिशियंट आहे माझ्या मते 500-550 लोक. ह्याच्या बाहेर जे असतात ते मग
आता त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आता लोकेशनच्या संदर्भात हा प्रश्न नाही, तरी पण मी सांगायचं झालं, लोकांची अशी रिक्वायरमेंट आमच्याकडनं होती की आमची लोक जास्त आहेत, 1500 लोक आहेत, 2000 लोक आहेत, पण तुमच्या इथं करू शकत नाही. त्या लोकांसाठी आम्ही आउटडोर केटरिंग सुरू केलं. बर म्हणजे तुम्ही फक्त कार्यालय असं निवडा जिथं तुमचे लोक कॅपॅसिटी तुमची पूर्ण केली जाईल, त्यांना जेवण आम्ही देतो. हम्म ते आम्ही तिथं केलेलं आहे. त्यामुळे लोक इतके खुश आहेत आमच्यावरती की बाबा गोरेंचं जेवण आम्हाला मिळतंय. एक आमची लोक किती आहेत म्हणण्यापेक्षा सुद्धा हॉल कसाही असेल तो, पण गोरेंचं जेवण आम्हाला मिळतंय ह्याच्यातच लोकांना सुख आहे. आणि आमचं समाधान त्यात आहे की आम्ही लोकांची तीही रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो. त्यामुळे बरोबर. मोठी मोठी कार्यालय जरी त्यांनी घेतली तरी आम्ही तिथं जाऊन आमचं जेवण त्यांना देऊ सर्व करू शकतो. शकतो. आणि त्याच पद्धतीनं म्हणजे बाहेर गेलो म्हणून बुफे वाढणार असं नाही. बाहेर गेलो तरी त्याच पारंपरिक पद्धतीनं पंगत घालून त्याच पद्धतीनं आम्ही ते पूर्ण करतो. नाट्य भंडारी मिरज असल्यामुळे आपण बघतो की वेगवेगळे कलाकार जे आहेत ते आपल्या इथे येऊन जातात, वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग आपल्या इथे होतात. मग बऱ्याचदा असं होतं की प्रयोग झाल्यानंतर आता कुठेतरी आपण छान जेवायला जाऊया, कारण शेवटी जसं आपण मिरजेत आलो की तसं आपल्याला वरण भात, मोदक असेल, तूप असेल, पुरणपोळी असेल, या सगळ्याची आठवण आपसुकच येऊन जाते. मग तशा पद्धतीनं आतापर्यंत कोणकोणते वेगवेगळे कलाकार येऊन गेलेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा मिळाल्या? अगदीच म्हणजे नाट्य पंढरी असल्यामुळं इथं बरेच मोठे मोठे कलाकार हे आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. जसं की बाबा अगदी म्हणजे शरद पोंक्षे असतील, अभिषेकी असतील किंवा ऋषिकेश रानडे असतील, जुन्या म्हणजे आजोबांच्या काळापासून ते माझ्या काळापर्यंत इतके बरेच मोठे मोठे दिग्गज कलाकार आपल्या इथं कार्यालयामध्ये येऊन गेले, ते आमचं भाग्यच आम्ही समजतो. मोठे मोठे दिग्गज कलाकार आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. मोठे मोठे राजकीय नेते आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. सामाजिक नेते आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. त्यामुळे हे नक्कीच आमचं हे भाग्य आम्ही समजतो. बरोबर. हा व्यवसाय करण्यासाठी अशा महत्त्वाच्या कोणत्या 3 गोष्टी सांगाल तुम्ही? त्या अगदीच गरजेच्या आहेत आणि त्या इथून पुढेही कालांतर म्हणजे गरजेच्याच राहतील अशा? मंगल कार्यालय हा व्यवसाय करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी म्हणजे अगदीच जसं की मी म्हणतो तसं की तुमच्यातलं असलेलं सातत्य, तुमची जी गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेच्या आधारावरतीच तुम्ही ह्या सगळ्या बदलत्या ट्रेंडमध्ये तुम्ही पाय रोवून उभं राहू शकतो. तुमची जर का गुणवत्ता नसेल, तर तुम्ही ह्या ट्रेंडिंग पिरियडमध्ये टिकणं अत्यंत अवघड आहे. त्यानंतर तुमचा प्रामाणिकपणा, लोकांच्या बद्दल असेल तुमचं आपुलकी, प्रेम, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या अत्यंत जास्त मॅटर करतात. कारण जेव्हा तुम्ही 100% एफर्ट्स देताय, हे समोरच्यालाही जेव्हा तुमच्यावरती विश्वास असतो, तेव्हा कदाचित जेव्हा 19-20 होतं तेही लोक तुम्हाला सांभाळून घेऊन जाऊ शकतात. पण जेव्हा तुम्ही लोकांकडे फक्त व्यावसायिक दृष्ट्याच बघता, तेव्हा लोक सुद्धा आपल्याकडे फक्त व्यावसायिक दृष्ट्याच बघतात. हे जे रिलेशन आहे हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही, म्हणजे ह्या व्यवसायामध्ये स्पेसिफिक. कारण लग्न म्हटलं तर हा शेवटी भावनिक, ह्याला महत्व खूप जास्त आहे. आणि जेव्हा भावनिक महत्व असतं तेव्हा मुलीच्या वडिलांना तर फार जास्त त्याच्यावर टेन्शन असतं. आणि जर का आम्ही त्यांना जर का सांगू, पटवून देऊ शकलो किंवा विश्वास देऊ शकलो की बाबा तुम्ही कुठच्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत, तुम्ही आमच्याकडे आलायत ना, तर हे कार्य पार पाडण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही खास करून तुमच्याकडनं उभे आहोत, हे जर का आम्ही त्यांना विश्वास देऊ शकलो तर ते सगळ्यात महत्वाचं. ते आमचे वडील असं सांगायचे जेव्हा कार्य ठरवायला यायचं, तर त्या काळात जास्त करून ना त्या काळात मुलीच्या वडिलांना फार टेन्शन असायचं. तर ते आमचे वडील सांगायचे की तुम्ही काही काळजी करू नका, मी मुलीकडचा आहे. हम्म. हे लक्षात घ्या की मी मुलीकडच्या पक्षातनं येणार आहे ह्यामध्ये कार्यात. त्यामुळं हे माझं घरचं कार्य आहे असं धरून हे राहा, तर तुम्ही काही काळजी करू नका. बरोबर. एखादा असा कोणता मजेशीर असू दे किंवा छान असा भावनिक किस्सा सांगाल तुमच्या काळातला घडलेला किंवा तुमच्या वडिलांनी एखादा तुम्हाला सांगितलेला, कार्यालयाच्या मधला असेल किंवा ह्या पूर्ण व्यवसायातला असेल? तसं हुंडा पद्धत त्यावेळेला जराशी जोरात असायची त्यावेळेला आता नाहीये. त्यावेळेला एक मुलीचा बाप काही कारणानं ती रक्कम आणू शकला नाही. तर कार्य थांबलं. त्यावेळेला त्या हुंड्याशिवाय पुढं कसं जाणार? तर मग त्यावेळेला त्यांनी मुलीच्या वडिलांना बोलवून सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका. ह्या वेळेला मी माझ्या जवळचे पैसे देतो, तुम्ही ते पुढं करा आणि मला नंतर आणून द्या. बर. तर असंही काही प्रसंग आहे. म्हणजे फक्त व्यावसायिक दृष्ट्या न बघता आपण तिथं त्यांच्यासाठी उभे आहोत याची सुद्धा जाणीव त्यांना करून त्यांनी दिली. अगदी मगाशी असंच. एक तुम्ही म्हणालात तसं मोठमोठे लोक जसे आले म्हणजे ह्या कलाकार मंडळी, तसं आमच्या वडिलांना धार्मिक ह्याच्यामध्ये फार श्रद्धा होती त्याच्यावरती, धार्मिक कार्यक्रमावरती. तर आमच्याकडं अनेक धार्मिक कार्यक्रम असे झालेले आहेत
की काशी, रामेश्वर, मद्रास इथून मोठमोठे घनपाटी वैदिक हम्म. आम्ही इथं आणत असू आणि मोठमोठे यज्ञयाग आम्ही केलेले आहेत. सगळ्या वेदांची पारायणं आमच्या इथं झालेली आहेत. त्यानंतर सगळ्या पीठांचे शंकराचार्य आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. आमची पाद्यपूजा आम्ही त्यांच्या इथं केलेली आहे आमच्या कार्यालयामध्ये. वास्तव इथं हा. म्हणजे आणि त्यांनी ह्याला इथले होते. करवीर पीठाचे जे कराडकर म्हणून पूर्वीचे कीर्तनकार आणि नंतर ते संन्यासी झाले आणि त्यांनी शंकराचार्य पद घेतलं. तर ते माझ्याकडं आठवडाभर आमच्या घरी राहिलेले होते. बर. तसेच द्वारकेचे म्हणजे आता आहेत त्याच्या पूर्वीचे शंकराचार्य तेही 8 दिवस आमच्या घरात राहिलेले होते. आम्ही संपूर्ण घरातले लोक कार्यालयात राहायला गेलो आणि आमचं घर त्यांना वापरायला दिलं. म्हणजे असे सुद्धा लोक मोठमोठे आमच्याकडे आलेले आहेत. म्हणजे जसं कलाकार मोठे येऊन गेले, राजकीय नेते येऊन गेले, त्यांच्यापेक्षाही जे ज्याला आपण उच्च पदावरचे लोक, ज्याला आपण आपल्या धार्मिक संस्कृतीमध्ये क्षेत्रातले आपल्या धार्मिक क्षेत्रातले ज्यांना म्हणतो, जे की शंकराचार्यांपेक्षा पुढे कोण नाही, असे लोक आमच्या ह्या वास्तूमध्ये येऊन राहून गेलेले आहेत. ह्याचा आम्हाला फार अभिमान आहे आणि ती खूप मोठी आमची जमेची बाजू आहे. म्हणजे ती कधीच आम्ही विसरू शकत नाही, अशी ही गोष्ट आहे. बरोबर. तुम्ही जेव्हा व्यवसायात आलात आणि तुम्ही जेव्हा कार्यालय हातात घेतलं, तेव्हा एखादा कुठला असा मजेशीर किस्सा तुम्ही सांगू शकता का तिथला? मजेशीर किस्सा म्हणजे मगाशी जसं आपण भावनिकतेचा ह्याच्यात बोलत होतो, एक दोन तीन सांगतो की जसं मगाशी सांगितलं तसाच एक किस्सा आधीचा आणि त्याचा रेफरन्स आता कसा आहे तुम्हाला मी सांगतो. एकांचं लग्न आमच्या कार्यालयामध्ये झालं आजोबा असताना आणि असंच सेम की जेव्हा लग्न झालं आणि तेव्हा काही लोक वाढले आणि काही लोक वाढल्यामुळं त्या हिशोबाने आपला व्यवहार जे पैसे होते ते वाढले. तेवढी त्यावेळेला त्यांच्याकडे ती रक्कम नव्हती. म्हणजे काही रक्कम त्यांना कमी, काही नाही बरीच रक्कम त्यांना कमी पडत होती. म्हणजे त्या आई होत्या ज्यांच्या मुलीचं लग्न आमच्याकडे होतं की त्या म्हणाल्या की ही रक्कम माझ्याकडे आता नाही आहे, ही माणसं वाढली आहेत आपल्याकडं. तर मग कसं, मग तेव्हा आमच्या आजोबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बिनधास्त जावा, तुम्ही घरी जावा, जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा ही रक्कम मला तुम्ही पाठवून द्या. त्या आजींनी ती रक्कम आम्हाला काही काळानंतर परत केली. मला सांगायचं हे असं आहे की त्या आजींच्या नातीचं लग्न आमच्या कार्यालयात झालं. बर. आपण जे पेरतो ते कसं उगवतो म्हणतात, तशातलं झालं ते की ज्या आजींच्या वेळेला हा किस्सा घडला होता, त्यांच्या नातीचं लग्न हे मी जेव्हापासून कार्यालय बघायला आलो त्या नातीचं लग्न आमच्या कार्यालयात झालं. म्हणजे ही आमची शिदोरी आहे, आम्ही मिळवलेली ही आमची हे आहे, पावती आहे, पोच पावती आहे. हा एक मजेदार किस्सा असा आहे. आणि दुसरं की काही वेळेला लोकांचे आता जेवणा आपण पंक्ती उठवतो, नॉर्मलच आहे, पण तरी सुद्धा आमच्या दृष्टीनं खूप आव्हानात्मक होता. आणि मजेशीर किस्सा की बाबा 500 लोकांचं काम सांगितलं आणि मग त्यानंतर आम्ही दोघं बघायला लागल्यानंतरचं सर्वात हायेस्टचं काम आम्ही केलं कुठलं, 500 लोकांचं काम सांगितलेलं असताना 934 पानं झाली. बापरे. म्हणजे 500 पान कुठं आणि 934 पान कुठं, म्हणजे पण तरी सुद्धा आमच्यावरती जे काही संस्कार आहेत ते आलेल्या प्रत्येक पहिल्या माणसापासून ते 934व्या माणसापर्यंत पानातला प्रत्येक पदार्थ स्वीट पासून आम्ही त्याला वाढलो. त्या माणसाला आम्ही कमी पडू दिलं नाही. म्हणजे पहिल्या माणसाला पानात जे वाढलं होतं ते 934व्या माणसाला पण तेच वाढलं. तर ते आमच्यावरती संस्कार आहेत आणि आम्ही ते कायम करण्याचा प्रयत्न करत असतो की आमच्याकडनं माणूस कधीही मी असं समाधानानं गेलेला नाही असं नाही होता का, तो समाधानानंच इथनं बाहेर पडला पाहिजे. आमच्या वडील म्हणायचे की न जेवलेल्या माणसाचे पैसे मला नको. असं. कधीच नाही. नाही, आपण जसं सांगतो की प्रत्येक आता जसं तुम्ही हातात घेतलं किंवा तुम्ही जेव्हा चालवत होता तेव्हा प्रत्येक व्यक्तीला जाऊन तुम्ही आग्रह करायचा, अरे वाढ रे, अरे कर रे. पण ती जी आत्मीयता होती कदाचित त्यामुळे आमच्या वडिलांच्या वेळेला तर ते फार असायचं आग्रहाचं प्रमाण. आता लोकांचं खाण्याचं प्रमाण खूपच कमी झालंय, अगदी मोजकं तसं खातात. पण तालमी होते आपल्याकडं, अंबाबाई तालीम, भानू तालीम, आणि त्याचे जे नेहमी कसरत करणारे लोक सगळे यायचे. तर आमच्या वडिलांनाच एवढी हौस होती की जिलेबीचं ताट घेऊन स्वतः वाढायला जायचे आणि त्याच्या समोर बसून हे घे म्हणून ताट पालथं घातलेलं आहे त्याच्या ताटामध्ये. असे पण आणि खाणारे पण लोक होते आणि पचवणारे पण लोक होते. बरोबर बरोबर आणि हौस होती आम्हाला वाढण्याची आणि त्यांना खाण्याची. बरोबर. म्हणजे कॉम्पिटिशनच असायची तेव्हा. म्हणजे तुम्ही द्यायला आम्हाला कमी पडताय का आम्ही खायला कमी पडतोय. खूप सुंदर. आणि तेव्हापासून जे तुमच्या वडिलांनी तुमच्यावर जे संस्कार केले होते आणि आज ते तुम्ही पुढे अनिरुद्ध सरांवर केलेले आहेत आणि त्यामुळे कदाचित ह्या तीनही पिढ्या खूप चांगल्या पद्धतीने व्यवसायामध्ये पाय रोवून धरलेल्या आहेत आणि थांबलेल्या आहेत. छान अशा गप्पा तर आपल्या झाल्या आहेतच, पण त्यासोबतच एक रॅपिड फायर आपण क्वेश्चन्स घेऊया, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा. लग्नात सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, भव्य डेकोरेशन की जेवणाची चव?
माझ्या दृष्टीने जेवणाची चव. जेवणाची चव. जिलबी चौक हे नाव ऐकल्यावर सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर येणारी एखादी गोष्ट. जिलबी. तुम्ही काय सांगा? जिलेबी. गोरेमंगल कार्यालयाचा मसाले भात की शेवटचा दही भात? मसाले भात. मसाले भात. जेव्हा आपण ऐकतो की गोरेमंगल कार्यालयाचा मसाले भात अगदी छान आहे, तेव्हा हा डायलॉग ऐकल्यानंतर तुमच्या मनात येणारी एखादी गोष्ट, म्हणजे तुम्हाला काय वाटते त्याबद्दल? अभिमान. अगदीच अभिमान आणि समाधान पण. आजच्या काळात लग्न म्हणजे एक मोठा इव्हेंट झाला आहे, तर तुम्ही प्रेफरन्स कशाला द्याल? एक मोठा इव्हेंट की धार्मिक कार्य? धार्मिक कार्य. डेस्टिनेशन वेडिंग की छोट्याशा कार्यालयात छान असं धार्मिक कार्याचं लग्न? छोट्याशा कार्यालयामध्ये छान असं लग्न. आणि अशी एखादी सवय कोणती सांगाल की ती प्रत्येक उद्योजकाने पाळली पाहिजे? सातत्य, प्रामाणिकपणा. आणि त्याच पद्धतीने इथून पुढच्या प्रवासासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. साध्या सराच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात, छान एवढे सुंदर सुंदर किस्से सांगितलेत. व्यवसाय म्हणजे काय नेमका आणि कशा पद्धतीने त्या व्यवसायामध्ये काम केलं पाहिजे, आणि जो प्रामाणिकपणा आहे आणि एक जी आपल्या मधली जी सहानुभूती असू दे किंवा एक आत्मीयता आहे, तर त्यानुसार आपण व्यवसायावर कशा पद्धतीने काम करावं याबद्दल तुम्ही छान सांगितलं. आणि तुमच्या वेळचे त्यावेळेचे जे किस्से होते, जिलबी चौक असू दे किंवा आतापर्यंत जे कार्यालयामध्ये वेगवेगळी कार्य झाली याबद्दल सांगितलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी असू दे किंवा गोरेमंगल कार्यालयाचा मसाले भात आणि त्याचबरोबर जे ऑथेंटिकेटेड फूड आपण आतापर्यंत सगळ्यांना देत आलो आहोत, तशीच चव कायम राहू दे हीच सदिच्छा. धन्यवाद. 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 तुम्ही आम्हाला बोलावलं, विशेष आपले सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद. आजच्या भागात आपण जाणून घेतलं आहे की कशा पद्धतीनं गोरेमंगल कार्यालय सुरू झालं, जिलबी चौक हे नाव कसं पडलं त्या चौकाला, आणि त्याचबरोबर या कार्यालयाच्या लाईनमध्ये वेगवेगळे कार्यालय जेव्हा सुरू होते तेव्हा कशा पद्धतीनं कार्यालयांकडे येणारा ओढा होता आणि बऱ्याच वेगवेगळ्या गावातून कशा पद्धतीनं लोक येत होते, त्यावेळी सोय कशी केली जायची आणि आत्ताच्या बदलत्या ट्रेंडनुसार कशा पद्धतीने व्यवसायामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. छान अशा गप्पा आपल्या त्यांच्यासोबत रंगलेल्या आहेत. आणि आता आपण पुन्हा भेटणार आहोत साधं सरळच्या पुढच्या भागामध्ये, आणि तिथे सुद्धा नवीन गेस्ट असतील आणि नवीन प्रश्नांसोबत, नवीन गप्पांसोबत, नवीन चर्चांसोबत आपण भेटणार आहोत. त्यामुळं अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन पॉडकास्टचे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.